नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाइन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवले होते की बेल बॉटमची कटिंग कशी करायची, तीही खूप सोप्या पद्धतीत। नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला असणार। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे बेल बॉटमची स्टिचिंग कशी करायची, तीही खूप सोप्या पद्धतीत। तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला ती कशी स्टिच करता येईल हे नक्कीच कळेल। तर करू सुरुवात आपण। तर बघा, हे जे आकार आपण केलेले होते, ओके, हा फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट 2 इंच एक्स्ट्रा वाला। तर आपण काय करू, सगळ्यात अगोदर जे जे आकार स्टिच करून घेऊया। हे बघा, हे फ्रंट पार्ट वाला आणि हा बॅक पार्ट वाला। तर दोन्ही साइडचा आपण म्हणजे हे सरळ व सरळ फॅब्रिक येईल अशा पद्धतीने ठेवून जे आकार स्टिच करून घेऊया। अर्धा इंचाने शिलाई मारा। डबल शिलाई द्या। दुसरा ही जे आकार आपण शिवून घेऊया। आता बघा, हे जे आकार आपण सरळ करून घेऊ आणि सरळच्या फॅब्रिकवर हा जे आकार सरळ ठेवू दुसऱ्या पायाचा। हे बघा, सरळ हे सरळ ठेवला आणि आपण साइड शिलाई मारून घेऊया। दोन्ही साइडची आपल्याला साइड शिलाई मारायची आहे अर्धा इंचानी। शिलाई मारून घेऊया। याही साइडने आपल्याला डबल शिलाई मारायची आहे अर्धा इंचावर। बघा, आपण दोन्ही साइडनी साइडवाले जे आकाराच्या बाजूचे पार्ट होते आपण ते स्टिच करून घेतले आहे। मधला फॅब्रिक बघा कमी जास्त आहे, हा फ्रंट पार्ट पुढच्यासाठी येईल, हे मागच्यासाठी येईल। तर फक्त आपल्याला हा जो बाहेरचा पार्ट आहे तो आपल्याला एक सारखा पाहून टिप मारायची होती। तुम्ही कमी जास्त पार्ट आहे तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल असं वाटेल तर काहीच प्रॉब्लेम नाही येणार। साइड पॅटर्न आपल्याला व्यवस्थित पकडून स्टिच करायचे आहे। आता आपण काय करूया, खालचे जे बॉटमचा आहे तो बॉटम आपण, हे बघा, हा जे बॉटमचा पार्ट आहे आपण तो स्टिच करून घेऊया। फोल्ड करायचा असा अर्धा इंच अगोदर आणि एक बारीक शिलाई द्यायची। ओके, आता पुन्हा आपल्याला हा 1.5 इंच फोल्ड करायचा। आता बघा, हे मी तुम्हाला एक्स्ट्रा असं बघा तिरपी रेष मारायला लावली होती कटिंगच्या साहाय्याने, तर यासाठी सांगितली होती। इकडे आपला थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होत असतो, तो व्यवस्थित मॅनेज करायचा आणि मग स्टिचिंग करायची। हा पार्ट बाहेर गेला की म्हटली आपली ही फिनिशिंग एकदम ॲक्युरेट येते आणि आपला फोल्डिंगला काहीच प्रॉब्लेम येत नाही। आपण ह्या साइडने स्टिचिंग करायला सुरुवात करू। ह्या साइडनी असे स्टिचिंग करू। इकडे थोडीशी प्लेट मारून घेऊया। तुम्ही बघू शकतात हे जे पॉइंट आहे आपले थोडेसे वाढलेले आहे, तर मी यासाठी वाढवलेले होते क्रॉस मध्ये, जेणेकरून आपली ही जी खालचा बॉटमचा आहे ते एकदम स्ट्रेट अशी व्यवस्थित येईल। तुम्ही चेक करू शकतात, खूप सरळ असे आलेले आहे। बॅक साइड ही बघा, ही साइड आपण या साइडचा बॉटम ही सेम तसाच स्टिच करून घेऊया। तर बघा, आपण याही साइडचा बॉटम रेडी करून घेतलेला आहे। आता आपला पॅन्टचा जो जे आकार आहे म्हणजे मधली शिलाई ती आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। हे बघ, या बाजूचे। तर आपण हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं, एकावर एक व्यवस्थित ठेवायची आणि मधला जे आकार हे व्यवस्थित बघून घ्यायचा। मग अर्धा इंचावर आपल्याला शिलाई मारायची आहे। हे आपले जे आकार एकावर एक असे आले पाहिजे, थोडा पण इकडे तिकडे झाला नाही पाहिजे। आपण पुन्हा एक डबल शिलाई मारून घेऊया। हा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि डबल शिलाई आपण मारून घेऊया। आणि हे एक्स्ट्राचा कपडा आपण कट केले।
तर आपली खूप फिनिशिंगमध्ये पॅन्ट तयार झालेली आहे. आता आपण बेल्टचं जे आहे बेल्टसाठी वरती इलेस्टिकसाठी फोल्ड करूया. छोटासा अर्धा इंच कपडा पूर्ण राऊंडमध्ये फोल्ड करायचा आहे. एक शिलाई मारून घ्यायची. त्या साईड मी अर्धा इंचावर कपडा फोल्ड केलेला आहे. आता पुन्हा 1 ते 1.25 इंच तुमचा इलेस्टिकचा माप जे असेल त्यानुसार तुम्ही पुन्हा एकदा फोल्ड करायचा आणि शिलाई मारायची. आणि पुन्हा राऊंड शिलाई मारून झाल्यावर थोडासा इलेस्टिक आपल्याला आतमध्ये टाकण्यासाठी 1 ते 1.5 इंच ओपन पार्ट ठेवायचा आहे. फोल्ड करताना बघा आपला कपडा कमी जास्त होऊ शकतो, तर थोड्याशा बारीक प्लेट आपल्याला मारत चालायच्या आहे. बघू शकतात मी 1 ते 2 इंच कपडा ओपन ठेवलेला आहे. आता आपण याच्यामध्ये इलेस्टिक टाकूया. घेर आहे 29, आपण 29 घेऊया इलेस्टिक. आता हे 29 मधून आपल्याला 3 इंच मायनस करायचे. 1 2 3 म्हणजे 26 इंचाचं आपल्याला इलेस्टिक घ्यायचं आहे. 26 इंचावरून आपण इलेस्टिक कट करून घेऊया. आता हे इलेस्टिक आपण त्या जे फोल्ड केलेला कपडा आहे त्याच्यामध्ये टाकून देऊया. हे बघा मी इलेस्टिक टाकलेला आहे. आता आपण अर्धा इंचावर तो स्टिच करून घेऊ एकमेकांना. जो ओपन पार्ट आहे तो स्टिच करून घेऊ. आता हा जो जे आकार आहे ते जे आकार आपल्याला बघायचा आहे, आपण जे आकाराची शिलाई आपल्याला बघायची आहे असं एकावर एक ठेवायचं आहे, जेणेकरून ही इलेस्टिकची कपडा सगळीकडे सारखाच राहील. तुम्ही बघू शकतात. आता इकडे आपल्याला एक शिलाई मारायची आणि इकडे इलेस्टिक पकडून शिलाई मारायची आहे. आता ही जो साईडच्या पॅटर्नची शिलाई आहे आपली ती आपल्याला चेक करायची दोन्ही साईडच्या. बघा मी चेक केली, ते एकावर एक ठेवली आणि दोन्ही पाट आपण एकसारखे आले आहे की नाही ते बघू. हा मागचा पाट आपला एक्स्ट्रा राहणार आहे, ती ही शिलाई आपण मारून घेऊया. हे बघा आपण एकसारखं करून घेतलं आहे, जेणेकरून आपला पॅन्टचा आकार व्यवस्थित जिकडे आहे तिकडेच होईल. आणि आपण हे लॉक करून घेऊ आणि इलेस्टिकला सेंटर शिलाई मारून घेऊया. खेचून आपल्याला सेंटर शिलाई मारायची. बघू शकतात आपण इलेस्टिक खूप छान बसवलेलं आहे. तुम्ही सेम याच पद्धतीने इलेस्टिकची फिनिशिंग देत चला. आपली बेल बॉटम पॅन्ट स्टिचिंग झालेले आहे. याचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की समजलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सबस्क्राइब, लाईक, कमेंट, शेअर. जेडी फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाउज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.